ड्राईव्ह केलं या बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालंय. एक धाव परिपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय राकेशजी बाळाराम पाटील सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बॉल एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. षटकातील पुढील बॉल राऊंड विकेटने वापर करताना हा बॉल वाईट बॉल आहे सांगतायत आमचे पंच मुन्ना पठाण सर. प्राईड ऑफ शहापूर अँड प्राईड ऑफ महाराष्ट्र. हरकत नाहीये म्हणायला, ज्याप्रमाणे संपूर्ण भारतभर त्यांचं भ्रमण होतं. येत्या काळात 10 PL मध्येही त्यांना आपण पाहणार आहोत. धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल लॉब केले बॉलला. प्रयत्न तर चांगले केले होते यावेळेस झेल घेण्यासाठी. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. प्रिव्हियस सामना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊया, ज्याने अतिशय चांगली खेळी गेली. याच गावातील एक चांगले क्रिकेटपटू आहेत आदरणीय सचिनजी पाटील ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. मी त्यांना विनंती करतोय की आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपणास मिळेल. धावांचा पाठलाग करताना प्रेशरमध्ये मात्र या धावा अचीव करणं कठीण होतं. धावसंख्या 3. कमी गतीचा वापर केला होता, परंतु दिशा योग्य नव्हती. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल होता आणि पंच दर्शवताना हा वाईट बॉल हे सिग्नल मिळालंय. धावसंख्या आहे 4. 2 बॉल नंतर यस नो बॉल. बीमरचा बॉल आहे आणि बीमरच्या बॉलवरती या धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. वेलकम आदरणीय गणेशजी नाईक सर, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मिस्टर KPL म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. KPLचं कुठलाही हंगाम काढा त्यामध्ये टॉप 4 टॉप 2 मध्ये आदरणीय गणेशजी नाईक यांना आपण नेहमीच पाहिलंय आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागत आहे श्री गणेशजी नाईक. आपल्यासाठी आपले खेळाडू आपले मित्र म्हणतात की वीर फायटर्सचे कोच आणि KPL मधले एक यशस्वी असे आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं आगमन या मंचावर होते. मी विनंती करतोय आमचे सचिव श्री चेतन सरांना की आपण गणेशजी यांचं पुष्पगुच्छेतून स्वागत करायचे. एक अष्टपैलू खेळाडू आणि KPLच्या विश्वात नेहमीच सहकार्य करणारे एक व्यक्तिमत्व या मंचावर आलेले. आपलं आगमन नक्कीच आमच्यासाठी एक आनंददायी. 40+ आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. आणि पुन्हा एकदा बक्षीस येते अमित पाटील आणि जर 50 मारली तर गणेश नाईक यांच्याकडून 5,000चे पारितोषिक. जबरदस्त खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन या ठिकाणी मिळते. हा कॅमेरामॅनसाठीच सावकाश सांभाळून 3 खुर्च्यांचा आसरा घेत फोटो कॅचअप करत आहेत या ठिकाणी अमित पाटील. धन्यवाद गणेशजी नाईक, आपण या स्पर्धेला आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत. जाऊया लाईव्ह समालोचनकडे. चांगला फटका होता, ऑन ड्राईव्ह केलं होतं या बॉलला आणि धावांची गती जर आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते आहेत स्कोर बोर्डवरती. कमी गती यावेळेस चेंज ऑफ दी पेस केलं होतं. बॉल डीप मध्ये चाललाय, त्याच्यावरती पुन्हा 2 धावा नियंत्रित करताना पाहायला मिळतील.
आणि या 2 धावा येताना संघाची धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सामना क्रमांक 5 गुरु 11 आणि जीवन ज्योती हालोली. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर केले आक्रमण, फटका फसलाय. योगेशजी पाटील स्वतः डीप मध्ये, परंतु हा झेल सुटला. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. असं वाटलं होतं झेल होईल, परंतु हा झेल सुटला आणि थोडंसं लेझी एलिगन्स राहिला. टोटल 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धावसंख्या 13 धावा, 13 रन्स हे पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 झाले कंप्लीट. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. षटक क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. निर्ताजी पावडे एक मिस्ट्री बॉलर म्हणून नेहमीच त्यांना आपण पाहिलंय. प्रिव्हियस इयर मध्येही चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि यावेळेसही ते येताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलं या बॉलला. एक धाव जरूर त्या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. यावेळेस थोडासा चेंडू दूर ठेवला होता बॅटर पासून आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. योगेशजी पाटील आणि विनोदजी पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गुरु 11 या टीमच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू हवेत, विकेट किपर खाली येताना आणि हा विकेट मिळतोय. बॅटर आउट. OUT गॉन. विकेट पाहायला मिळाला. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि पार्टनरशिप ब्रेकर आहेत, म्हणून मी त्यांना मिस्ट्री बॉलर म्हणून नेहमीच सांगतो. निर्दाजी पावडे आणि तेच त्यांनी या ठिकाणी केलंय. वन्स अगेन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आदरणीय निलेशजी बाळाराम पाटील साहेब, प्राईड ऑफ गोवाडे. दोन बॉलचा खेळ होतोय, त्याच्यामध्ये 1 धाव आणि 1 विकेट मिळवताना आतापर्यंत पाहायला मिळालेत. धावसंख्या आहे 14, 14 रन्स. यावेळेस ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने झेल. राकेशजी बाळाराम पाटील साहेबांनी काही झेल टिपलाय. कॅच ऑफ दी डे, जणू काही हाताला फेविक्विक किंवा फेविकॉल लावलं असावं आणि हा झेल परिपूर्ण केला. एकदा हातामध्ये पडला का मी झेल सोडत नसतो, हे सांगतायत राकेशजी बाळाराम पाटील साहेब. विकेट डाऊन. प्रिव्हियस मॅच मॅन ऑफ द मॅच आदरणीय सचिनजी पाटील, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. छत्रपती काटाळे,
योगेशजी वसंत पाटील फलंदाजी मार्कवरती आहेत. एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत आणि धावसंख्या एकेरीच्या माध्यमातून पुढे गेल्याने जाऊन पोहोचली गेली 15 या अंकावरती 15 रन्स. हॅलो हॅलो चेक हॅलो. सोळा धावा 3 गडी बाद हे आतापर्यंत पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक कसं असावं हे या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्दाजी पावडे एक विकेट टेकर ॲबिलिटी असणारे गोलंदाज, ज्याची गोलंदाजी करण्याची क्षमता आपण पाहिली आणि हे षटक अतिशय चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्या 16. कमबॅकिंग षटक जे पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो विकेट मिळाला या ठिकाणी. किरण जाधव यांना आपण पाहत आहे. ते विकेट टेकर ॲबिलिटी असणारे गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलंय. प्रिव्हियस इयरमध्ये आपण त्यांच्याकडून पाहिले होते 9 विकेट्स त्यांनी परिपूर्ण केले आणि सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट सीझन 3 चे होते आणि सीझन 4 मध्येही चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तेच करताना त्यांना आपण पाहू शकाल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आदरणीय संतोषजी माणिक पाटील सर प्राईड ऑफ गिराळे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. क्रुशल मोमेंट्स आहेत. आता इथून टिकून फलंदाजी करावी लागेल योग्य पद्धतीने या धावा अचीव करण्यासाठी. आदरणीय संतोषजी माणिक पाटील सरांनी जर लगातार 3 षटकार लगवले तर कुणबी दबदबा आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सरांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं प्राईज त्यांना मिळेल. संतोषजी पाटील सरांसाठी लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं प्राईज. परंतु यावेळेस चांगल्या रीतीचा फटका योगेशजी पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेशजी विश्वनाथ पाटील या ठिकाणी संतोष सरांच्या बॅटमधून जर 3 षटकार आले लागोपाठ 3 षटकार तर या ठिकाणी विपुल सातवी, मिलिंद पाटील आणि समीर पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक देणार आहेत. या ठिकाणी योगेश पाटील यांच्या सुटीचं बक्षीस लागलेलं आहे. 50 धावा जर त्यांनी मारल्या तर प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार आहेत. चांगलं बक्षीस या ठिकाणी खेळाडूंसाठी देणार आहे आमचे दाते. पहिल्या बॉलवर विकेट आला होता परंतु तदनंतर 2 लगातार षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या 29 रन्स 29 धावा. वाईड लाईनच्या बाहेर बॉल होत आहे संदीप पंच. 1 धाव जरूर मिळेल. वाईडच्या स्वरूपाची धावसंख्या 30 धावा. स्कोर बोर्डवरती 4 गडी बाद.
पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज किरण जे जाधव. चांगला फटका जरूर बॅक टू बॉलर बॉल होता. योगेशजी पाटील साहेब त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या 31 रन्स 31 धावा. 5 बॉलचा खेळ होतो या षटकामधील आणि धावा येत आहेत 15 या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये एक विकेट पाहायला मिळाला आहे. अंतिम बॉल षटक क्रमांक 3चा. अंतिम बॉलवर इनसाइड आउट केलाय. डीपमध्ये फिल्डर त्या क्षेत्रामध्ये टिपला हात झेल आणि संपला संतोषजी पाटील सरांचा खेळ. विकेट डाऊन. फलंदाज भावेश डोंगरे यासाठी 3 षटकारासाठी 5,000चं बक्षीस लागले. ते आमचे सदानंद पाटील आणि समीर पाटील कुकडे यांच्याकडे 500 रुपयाचे पारितोषिक लागलेले आहे. चला भावेश डोंगरे फायर फटकेबाजी करून आपल्याला नक्कीच हे बक्षीस घ्यावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेशजी डोंगरे यांना आपण पाहत आहेत. प्राईड ऑफ कुकडे. यानंतर जो सामना आपल्या भेटीला येईल सामना क्रमांक 6 मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती. इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. पालघर जिल्ह्यामधील सर्वोत्तम यूट्यूब चॅनल आणि सर्वाधिक मोठं यूट्यूब चॅनल म्हणून पाटील नेटवर्ककडे पाहिलं जातं. आदरणीय नितीशजी पाटील जे स्वतः सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित होते. नवली गावचे हे रत्न 2016 एक साधी सुरुवात मोबाईलने केली, परंतु आज जर आपण बघितले तर पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी प्रत्येक घराघरात हे चॅनल मात्र ऑन केलं जातं. यूट्यूबवरती स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टी व्हीवर पाटील नेटवर्क ऑन करून मात्र मॅचचा आनंद आपण घेत आहोत आणि त्याचं श्रेय जाईल नो डाऊट नितीनजी पाटील सरांना जे आहेत प्राईड ऑफ नवली. षटक क्रमांक 4 निर्दाजी पावडे वन ऑफ द बेस्ट बॉलर. यावेळेस देखील फटका फसलाय परंतु लँडिंग सेफ होताना पाहायला मिळाली. 1 हँडेडली क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी देखील पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर धाव नियंत्रित करताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोचताना पाहायला मिळाला 33 रन्स 33 धाबा 5 गडी बाद. पुन्हा निर्दाजी पावडे. योगेशजी पाटील पुढे येऊन खेळण्याचा अटेम्प्ट केला होता पण तर सांगतायत नॉट आउट. हे सिग्नल मिळालंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहे आणि ते करावं लागतंय. गोलंदाज म्हणून नवीन चेंडूंची उत्क्रांती करावी लागते आणि ती या ठिकाणी पाहायला मिळालंय. 33 धाबा आहेत. निर्दाजी पावडे यांनी आतापर्यंत 8 चेंडू हाताळले त्यांच्या स्पेलच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये फक्त 5 धाबा दिल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी आपल्या नावी केलेत. अशा प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी ही पाहायला मिळते. यावेळेस ऑफसाईडला टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 हँडेडली पुन्हा एकदा राकेशजी पाटील सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शॉर्ट कव्हरमध्ये चपळ आहेत, बी अलर्ट आहेत आणि ही त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. बी पॉझिटिव्ह भूमिका म्हणूनच म्हणतात ना की तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु क्रिकेटच्या मैदानात तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह आणि तुमचा माइंडसेट नेहमीच बी पॉझिटिव्ह असावा आणि ते या ठिकाणी आपण पाहिलं. 34 रन्स. आणखीन एक चांगला बॉल. मोठे फटके खेळू देत नाही आहेत गोलंदाज जो आपण पाहू शकाल निर्दाजी पावडे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता. मिस्ट्री बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. आपण पाहत आहात कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2026 पर्व 4.
यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. योग्य पद्धतीने हा चेंडू होता. एक धाव डेफिनेटली भवेशजी डोंगरे परिपूर्ण करताना संघाची धावसंख्या 1 पुढे गेली. 35 रन्स, 35 धावा, 5 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गुरु 11 हा संघ दुसऱ्या बाजूने जीवन ज्योती हालोली. अंतिम बॉल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून निर्दाजी पावडे फक्त 7 धावा दिल्यात. 11 चेंडू मागे आणि 2 विकेट्स आपल्या नावी करताना अंतिम बॉल. योगेशजी पाटील सेट बॅटर आहेत. जसा बॉल आला तसाच बाहेर पाठवलाय. 6 धाब्यांसाठी ब्रँडेड षटकार 6. अंतिम बॉलवरती षटकार आला. धावसंख्या 41. 4 षटकानंतर चला या ओव्हर नंतर टॉस यायचंय मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती. सामना क्रमांक 6. पहिलाच बॉल नितीनजी सातवी यांचा आणि त्याच्यावरती बाबाजी डोंगरे यांचा चौकार येतोय. धावसंख्या 45 धावा, 45 रन्स. अंक प्रत्येकाचा आवडता आहे. लोकप्रिय पॉप्युलॅरिटी जी गेन होताना पाहायला मिळते. अपकमिंग वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर आहेत रोहित गुरुनाथ शर्मा. तोच अंक पाहायला मिळतोय 45चा 45. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव जरूर परिपूर्ण केली गेली शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आणि धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल एक धाव. योगेशजी पाटील 9 बॉलमध्ये 23 धावेची खेळी करताना एक सेट बॅटर आहेत आणि संघाला पुढे घेऊन जात आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आतापर्यंत ॲज अ बॅटर. आणखीन एक चांगला फटका, सरळ बॅटचा फटका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा वेध घेणारा फ्लॅट 40 प्लसचा षटकार. धन्यवाद डीजे. एका साईडनं विकेट जात आहे, दुसऱ्या बाजूने योगेशजी पाटील मात्र आपले पाय घट्ट रोवून थांबून संयमपणा घेऊन क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. पेशंट इज द बेस्ट की. संयम आणि कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अचीव करू शकता. मनात आलं, ध्यानात आलं तर तुम्ही गाळणीमधून आणि चाळणीमधून देखील पाणी घेऊन जाऊ शकतायत. परंतु त्या पाण्याचा भर होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. एवढा काळ प्रतीक्षा करावी लागते. वाईट काळ होता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक्षा केली आणि आता मात्र चांगली कामगिरी करताना संघासाठी हे बहुमूल्य योगदान पाहायला मिळत आहे. बॅकबोन ऑफ दिस टीम. धावसंख्या आहे 52 धावा, 52 रन्स. ही धावगती पाहायला मिळते गुरु 11 या टीमची. प्रथम फलंदाजी करताना 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका, लेग ग्लान्स केलाय या बॉलला. योग्य पद्धतीने बॉल मात्र पाहायला मिळाला, फॉरवर्ड लेग मध्ये येतोय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतात योगेशजी पाटील. धावसंख्या 56.
या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. 54 रन्स ही धावगती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ होतोय, त्याच्यामध्ये 13 धावा आल्यात या अंतिम षटकामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळीच आणखीन एक ब्रँडेड योगेशजी पाटील ब्रँडचा ब्रँडेड कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ षटकार. सिक्स्टी रन्स 60 धाबा धाव फलकावरती. अजूनही अंतिम बॉल शिल्लक आहे. तब्बल 19 धाबा आतापर्यंत या 5 बॉलमध्ये आल्यात आणि त्याच्यामध्ये योगेशजी पाटील 12 बॉलमध्ये 37 धावेची खेळी करताना 1 मॅन आर्मी. अंतिम बॉल पूल केले, बॉलला डीप मध्ये आहेत जयजी शेलार सर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, अचूक फेकी आली आणि अंतिम बॉल मध्ये 2 धावा येत आहेत. हेल्दी टोटल म्हणावी लागेल. असं वाटलं होतं धावा 50 होतील, 55 पर्यंत मजल मारू शकतो, परंतु या धावसंख्या पोहोचवली 62 ओव्हर नेऊन. त्याच्यामध्ये 39 धावेचं योगदान राहिलं योगेशजी पाटील यांचं. आणि आता हे टार्गेट आहे 63 लक्ष. चला टॉससाठी या मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती टीमचे कॅप्टन. चला कॅप्टन या मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती. त्वरित आपण टॉस करणार आहोत.
चला कर्णधार, आपण त्वरित आपली जास्त टाइम घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. मैत्री गिराळे टीम कॅप्टन आणि हेमंत स्मृती टीम कॅप्टन. नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय गणेशजी नाईक सर आपणास. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे दोन संघादरम्यान. प्राईड ऑफ गोवाडे आदरणीय गणेशजी नाईक सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती हा सामना आपल्या भेटीस येईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जॉईन झालेत, जिथे टार्गेट आहे 63 धावेंचं 63. या मैदानावरती मोठी धावसंख्या चेज होते, हे मैदान साक्षीदार आहे. परंतु त्या लेवलची तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल क्रिकेट खेळताना. या प्रथमतः आपण चॉईस देऊया दोन्ही संघांना. मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती. चॉईस मैत्री गिराळे टीमने जिंकलेली आहे. सचिन सरांनी हेड कॉल केला आणि हेड येतोय. मैत्री गिराळे या टीमने टॉस जिंकलेला आहे. आणि सचिन सर, आपला निर्णय या मॅचसाठी? प्रथमतः फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी? आता संध्याकाळ झाले, हवा पण खूप सुटलेली आहे. जेवढ्या रन्स होतील तेवढ्या चेस नक्कीच होतील. समोरचा संघ आहे कुठला असा फलंदाज त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा आयकॉन आहे रमाकांत, यंदाच 40+ झालेला आहे. थोडा अजून पण तो ओपनमध्ये खेळत आहे. त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे. शॉर्ट अँड स्पीडमध्ये आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतोय. हेमंत स्मृती टीमचे कॅप्टन जॉईन होत आहेत. गणेशजी नाईक सर, थँक्यू व्हेरी मच. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता या मॅचसाठी? टॉस जिंकला असता तर आम्ही यावेळेस पहिल्यांदा आम्ही पहिल्या मॅचला फलंदाजी आम्ही केलेली होती. त्यावेळेस आम्ही 73 रन मारूनसुद्धा या ठिकाणी हार पत्करलेली आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही थोडा आमचा जे गोलंदाज आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू आणि जर टॉस जिंकला असता तर आम्ही नक्कीच पुन्हा फलंदाजी घेतली असती. एनी चेंजेस इन प्लेइंग 11 इन दिस मॅच? हो, आता सध्या आमचे 1-2 चेंजेस आहेत. सध्या आम्हाला बॅटिंग साईड जी आमची आहे ही चांगली आहे. सध्या आम्हाला बॉलिंग साईड सुधारायची आहे. मग तिथे आमचे थोडे 1-2 चेंजेस आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय मैत्री गिराळे या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
अमोलजी सातवे आलेत फलंदाजी करण्यासाठी. आव्हान 63 धावांचं आहे. या मैदानावरती धावा चेज होतात, धावा डिफेंडही होतात. हे मैदान आपण नेहमीच पाहिलंय. योगेशजी पाटील यांनी जे 13 बॉलमध्ये 39 धावा केल्या आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांनी आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 5 धावा, 2 गडी बाद एका षटकानंतर. सुरुवात तर आपण बघितली तर संत गतीने होताना पाहायला मिळत आहे, परंतु म्हणतात ना फलंदाजी कशी करावी. सुरुवातीला मात्र स्लो लोकल पकडायची असते. स्लो लोकलची फास्ट लोकलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आली पाहिजे आणि तदनंतर फास्ट लोकल टू राजधानी एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस ते बुलेट ट्रेनचा प्रवास तदनंतर करायचा असतो. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जायचं असतं आणि तेव्हा कुठे आपण ही धावसंख्या अचीव करू शकतो. हेच आपण नेहमीच पाहिलंय क्रिकेट खेळताना. नेक्स्ट मॅच आणखी एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल. मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती. हॅलो हॅलो. क्रिकेटपटू रुपेश पाटील कुकडे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रुपेश पाटील कुकडे. आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर, प्राईड ऑफ कुकडे, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांना पाहिलंय. मागच्याच 2 आठवड्यापूर्वी KGPL ही स्पर्धा त्यांनी गाजवली. परवा 5 होतं, परंतु 5 वर्षांचा अथांग प्रवास राहिला आणि 5व्या पर्वामध्ये ते चॅम्पियन ठरले कोकणेरगड प्रीमियर लीगमध्ये. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस यस TV अंपायर येत आहेत. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू जो या ठिकाणी घेतला गेलाय त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल हे सांगताय त्या ठिकाणी पंच. अतिशय चांगली क्वालिटी या ठिकाणी पंचांची पाहायला मिळाली. चांगली क्वालिटी पाटील नेटवर्कची पाहायला मिळाली. धावसंख्या 6 हे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स देखील या ठिकाणी पंचांनी सांगितलं. यू कॅन डू ओनली 1 बाउन्स ॲट इन ओव्हर. तुम्ही फक्त एकच बाउन्सर चेंडू हाताळू शकतायत. IPL 2023 मध्ये जर आपण पाहिलं तर नवीन नियम लागू केला. त्या ठिकाणी तुम्हाला 2 बाउन्सर चेंडूची हाताळणी करू शकतात. यावेळेस फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट क्रमांक 3. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र विकेटने कमबॅक केला. इट इज नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो एका चांगल्या गोलंदाजाकडून आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. ही खासियत आहे फलंदाजीमध्ये. जरूर लवकरात लवकर बाद झाले, परंतु पुढील संधी मिळते. बघा कधी कधी आपण फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते गोलंदाजीमध्ये. कधी कधी आपण गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते फलंदाजीमध्ये. परंतु जेव्हा जेव्हा दुसरी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे समुद्र असतो, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आणि फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्य देखील सेम आहे. तुम्ही काय घेता ही महत्त्वाची बाब. यावेळेस एक धाव योगेशजी पाटील परिपूर्ण करतायत. जेव्हा जेव्हा सेकंड लाईफचा विचार होतो तेव्हा तेव्हा एकच सामना आठवतो, तो म्हणजेच ॲडम मार्क्रम यांचा साऊथ आफ्रिका टीमसाठी 2025 मध्ये आपण पाहिलं होतं. टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 0 धावसंख्येवर ते बाद झाले, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी शतक झळकवलं आणि आपल्या टीमला जिंकवलं. पण दुसरी संधी जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा संधीचं सोनं हे करता आलं पाहिजे. धावसंख्या 7, 3 गडी बाद. पुढील बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस लेटकटचा नजारा पेश केला गेला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जे जी मधुकर शिलार सरांच्या बॅटमधून 40 प्लसचा
चौकार 4. धन्यवाद डीजे. स्मार्ट बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेटिक, रिअलिस्टिक अँड टाइम अशा प्रकारची फलंदाजी करताना जयजी शिलार सर आदर्श शिक्षक. चौकार 11 रन्स, धावसंख्या 11. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलं होतं बॉलला. शॉर्ट लेगमध्ये जरूर हा चेंडू स्टॉप झाला. एक धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 12. अशाच पद्धतीने तर पुढे जावं लागेल. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळसाचे प्रमाणे तुम्हाला पुढे जावं लागतं. हॅलो हॅलो. कुकडे गावचे सुपुत्र रुपेश पाटील, एक क्रिकेटपटू, यांचं स्वागत या कमिटीचे सदस्य मनोज ठाकूर यांनी करावं. आदरणीय मनोजजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात. आदरणीय सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाटील सरांचं यथोचित कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांना पाहिलंय. कुणबी दबदबा अर्थात आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर आणि त्यांचं होतंय कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगमध्ये स्वर्गीय श्री DB पाटील व्यासपीठावरती यथोचित सनातन सन्मान. धावांची गती आहे 15 धावा, 3 गडी बाद. आता 18 चेंडू आणि 48 धावा. येथून चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आता टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. म्हणूनच म्हणतात ना, शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेत आणि येथून पार्टनरशिप ही योग्य पद्धतीने करावी लागेल. जेव्हा जेव्हा पार्टनरशिपची गोष्ट येते, पार्टनरशिप एकच आठवते, ती म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि विनोदजी कांबळे यांची मात्र 629ची पार्टनरशिप ती झाली. परंतु तिसऱ्या क्रमांकावरती जे फलंदाजी करण्यासाठी पॅड घालून मात्र बसले होते, त्यांना कधीच फलंदाजी मिळाली नाही त्या मॅचमध्ये. त्यांचं नाव होतं अमोल मुजुमदार सर. परंतु तदनंतर मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10,000+ धावा त्यांनी केल्या. तदनंतर मात्र 20+ शतकं केली. तरी देखील भारतीय संघामध्ये त्यांचं स्थान मात्र त्यांना पक्क करता आलं नव्हतं, कारण की सिलेक्शन कमिटीने खूप सारे ऑप्शन दिले होते. परंतु त्यांनी हार पत्कारली नाही, कारण की त्यांच्या डिक्शनरीमध्ये हार शब्द नव्हता. आणि तदनंतर मात्र भारतीय महिला टीमचे कोच बनले आणि त्यांच्या कोचमध्ये प्रामुख्याने भारतीय संघ मात्र महिला संघ विश्वविजेता बनला. म्हणून क्रिकेट आहे, येथे तुम्हाला संधी मिळते, परंतु ती क्रिकेट तुम्हाला संधी कधी देईल हे मात्र सांगू शकत नाही. अमोल मुजुमदार सरांची बॅटिंग आली नाही, परंतु भारतीय महिला टीमचे कोच बनले आणि तदनंतर भारतीय महिला टीमचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. हा आहे क्रिकेटचा खेळ, जो लहान बाळ गोपाळपासून ते ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांपर्यंत क्रिकेटचा खेळ प्रचलित आहे. धावसंख्या आहे 15 धावा, 3 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. योगेशजी वसंत पाटील सर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पुढील षटक मिडल ओव्हर म्हणून जे आपण नेहमीच पाहतो, कशा पद्धतीने येथून गोलंदाजी करतील. समोर योगेशजी पाटील आहेत. प्रत्येक वर्षामध्ये योगेशजी पाटील यांना जेव्हा जेव्हा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून जबाबदारी घेऊन चांगलं क्रिकेट खेळलं जातं. जबाबदारीचं दुसरं नाव म्हणजे योगेशजी पाटील. परंतु या मॅचमध्येही चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की प्रत्येक षटक, प्रत्येक चेंडू नवीन असतो, प्रत्येक सामना नवीन असतो, प्रत्येक दिवस नवीन असतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनेचे, 4 दिवस आनंदाचे, 4 दिवस दुःखाचे. हेच क्रिकेटचा खेळ आहे. पहिला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळालाय. 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद.
अप्रतिम पद्धतीने याही वेळेस हा चेंडू पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि दोनही चेंडू अनप्लेबल. उत्तर नाहीये फलंदाजाकडे या चेंडूंचं. ज्याप्रमाणे योगेशजी पाटील आतापर्यंत गोलंदाजी करतायत या 2 चेंडू मागे. धावसंख्या आहे 15. 3 गडी बाद. यावेळेस अप्रतिम पद्धतीने गुडघ्यावरती बॅलन्स केलं आणि बॉलला पाठवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सलामी देणारा हाय अँड हँडसम कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगचा दमदार षटकार. धन्यवाद टीजे. चला चेंडू द्यायचा आयोजक. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा 15 चेंडू मागे. 42 धावींची गरज आहे. सामना संपला नाहीये हे सांगतायत योगेशजी पाटील. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत टीमच्या अशा अपेक्षा पल्लवित आहेत हेच ते सांगतायत. 15-42 मॅचचं समीकरण. या षटकामधील पुढील बॉल घेऊन गोलंदाज योगेशजी पाटील. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. भवेशजी डोंगरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपण त्यांना लॉंगॉन ते ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये फिल्डिंग करताना पाहतो. एकदा मिळाली धावसंख्या जाऊन पोचताना पाहायला मिळते. 22 धावा 3 गडी बाद. 14 चेंडू 41 धावा मॅचचं समीकरण. पुन्हा षटकातील 5वा बॉल घेऊन यावेळेस बॅटची लेमन कट घेत बॅट मात्रचा बॉल चालला आहे फाईन लेग कडे. स्टॉप झाला बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून रन्स 23 धावा. अंतिम बॉल. अंतिम बॉल यावेळी जबरदस्त चेंडू आणि फळीचा व्ही फॅक्टर मध्ये संपर्क झाला आणि बॉलला डिस्पॅच केलंय ओव्हर दी बॉलर हेडचा मॅक्झिमम षटकार येतोय आणि या 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 29 रन्स. 29 धावा 3 गडी बाद. 12 चेंडू 34 धावेची गरज. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. पस्तीस धाव फलकावरती पहिलाच बॉलचा समाचार या ठिकाणी घेतला गेला 6 धावेंसाठी. आता 11 चेंडू आणि 28 धावा. मॅच ऑन गेम ऑन. हा सामना मात्र रफ अँड टफ पैसा वसूल. कमी गती. यावेळेस आपण बघितलं स्मार्टनेस इन बॉलिंग व्हेरिएशन केलं होतं.
व्हेरिएशन इज द बेट्स वेपन ऑफ बॉलर. विविधता आहे अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय गोलंदाजांचं आणि तेच पाहायला मिळालं. 35 धावा आहेत 3 गडी बाद. आता 10 चेंडू आणि 28 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. सामना क्रमांक 5 सुरू आहे. गुरु 11 आणि जीवनज्योती हालोली. जीवनज्योती हालोली संघ या धावसंख्येचा पाठलाग करतोय. टार्गेट 64 आहे. दुसऱ्या बाजूनं गुरु 11 हा संघ जो पाहायला मिळतोय धावा डिफेंड करताना संतोषजी पाटील सर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. त्यावेळी चेंडू खाली राहिला होता. पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु तदनंतर पुढील 2 चेंडू निर्धाव हाताळण्याची क्षमता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नेहमीच म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो आणि ती क्षमता या ठिकाणी पाहायला मिळाली. 35ला 3. आता 9 चेंडू आणि 28 धावा. 8 मध्ये 28 सामना जेव्हा जेव्हा होता भारतीय टीमसाठी विराट प्रेम कोहली आणि हॅरिस श्रॉफला 2 षटकार लगावले होते आणि तदनंतर मात्र अंतिम बॉलपर्यंत सामना गेला होता आणि भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. यावेळेस आपण जर पाहिलं हा षटकार येतोय. मागील पहिला बॉल षटकार तदनंतर 2 बॉल निर्धाव आले आणि तदनंतरच्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळालाय. आता काय घडणार पुढील बॉल काय घडणार सस्पेन्स आहे या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते या 6 धावेच्या माध्यमातून 41 रन. जयजी मधुकर शेलार सरांच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळालाय. पहिला षटकार दुसरा निर्धाव तिसरा निर्धाव आणि चौथा बॉल षटकार. अशा पद्धतीने आतापर्यंत हे 4 चेंडू पाहायला मिळालेत. आता 8 चेंडू 22 धावा. सामना बरोबरीचा आहे. या षटकातील 5वा बॉल घेऊन संतोषजी पाटील सर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका छान आहे. जयजी मधुकर शेलार सरांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. महत्वाचा आहे काय घडणार काय बिघडणार. तत्पूर्वी घेऊया एक रिफ्रेश डीजे ब्रेक.
धाव फलकावरती 3 गडी बाद. जीवनज्योती हालोली या संघाला 6 चेंडू 16 धावेची गरज. वैभवजी पाटील अंतिम षटकामध्ये पहिला बॉल. योगीजी पाटील यांचा फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु हा झेल सुटला. ड्रॉप कॅच, जीवनदान मिळालंय. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे देखील येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि समोर आव्हान आहे 15 धावेंचं. आता जयजी मधुकर शेलार सर ज्यांच्या माध्यमातून 10 बॉलमध्ये 26 धावेची झंझावती खेळी ही पाहायला मिळते. हा सामना फिनिश करतील का? दुसऱ्या बाजूला वैभव पाटील या धावा डिफेंड करण्यासाठी डेट ओव्हरमध्ये. पुढील बॉल कमी गतीचा बॉल पुन्हा हाताळला होता. पहिल्या बॉलवर संधी क्रिएट केली, दुसरा बॉल फक्त एकच धाव त्या प्लेसमध्ये मिळते. आता 4 चेंडू 14. योगीजी पाटील जरूर जीवदान मिळालंय आणि आता त्या जीवनदानाचं मात्र तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पहिला मौका किस्मत देते आहे, मगर दुसरा मौका मेहनत देते आहे. ती मेहनत घेऊनच या ठिकाणी आता मात्र फलंदाजी करावी लागेल. या धावा अचीव करण्यासाठी 4 चेंडू शिल्लक. समोर आव्हान आहे 14 धावेंचं. अप्रतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हे देखील आपण पाहूयात. पुन्हा वैभव पाटील सज्ज होताना बॉलिंग मार्क वरती षटकामधील तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीने बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल. 50 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आता 4 चेंडू आणि 13 हे मॅचचं समीकरण आहे. 6 मध्ये 16ची गरज. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल देखील आपण पाहिलं तर 1 धाव, तदनंतर वाईट बॉल. 3 धावा आल्यात, अजूनही 13 धावा कराव्या लागतील. ही 4थी धाव येताना पाहायला मिळते या षटकामध्ये. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत 12 जिंकण्यासाठी. 3 मध्ये 12. जयजी मधुकर शेलार सरांनी नो डाऊट अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु हा सामना जिंकून दिला तर त्यांच्या नावाची चर्चा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली जाईल. एक फिनिशर म्हणून चर्चेचं कारण ते बनतील. पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केला लांबच लांब पल्ला. आता 2 चेंडू 6 धावा. मी येथे जिंकायला आलोय, जिंकणं माझ्या रक्तात आहे हेच सांगतायत जयजी मधुकर शेलार सर. बघा पुढील बॉल जो आपण पाहिला होता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून, कमी गतीचा बॉल होता, स्टेप आउट झाले होते आणि सरळ बॉलला उडवलाय वरती. बॉलर हेडचा हा षटकार पाहायला मिळतोय. डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळलं जात आहे. डोक्यावरती बर्फ, जिभेवर साखर ठेवून क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत आदरणीय जयजी मधुकर शेलार सर, आदर्श शिक्षक. आणि आता चेंडू आहेत 2, धावा करायच्या 6. काही सामना पाहायला मिळतोय, पैसा वसूल सामना. 2 मध्ये 6. यावेळेस वेगवान बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय आणि 1 धाव परिपूर्ण. आता 1 चेंडू आणि 5 धावा. हे मॅचचं समीकरण जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 बॉल रिमेनिंग अँड 5 रन्स टू विन. हा सामना जेव्हा जेव्हा 1 चेंडू 5 सामना येतो तेव्हा तेव्हा निदास ट्रॉफी 2017ची फायनल आठवते, कारण बांगलादेश विरुद्ध भारत तो सामना सुरू होता. गोलंदाजी मार्कवर सौम्य सरकार होता आणि फलंदाजी मार्कवर दिनेशजी कार्तिक होते. 1 मध्ये 5 धावेची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट षटकार मारून भारतीय संघाने निदास ट्रॉफी जिंकली होती. तोच सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावा करायच्या आहेत. वैभव पाटील की योगेश पाटील, गुरु 11 की जीवनज्योती हालोली. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या होत्या. दोन्ही संघांसाठी आपण चेअरअप करूया. 1 चेंडू 5 धावा. वैभव पाटील सज्ज होताना बॉलिंग मार्क वरती 1 मध्ये 5. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण झालंय आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना गुरु 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स गुरु 11 टीम अँड हार्ड लक या मॅचसाठी जीवनज्योती हालोली.